आता बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। नाशिक जिल्हा आणि गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। या पुरामुळे नाशिकमधील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणात 18,403 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मराठवाड्यात पाऊस नसल्यानं अनेक धरणांची पाणी पातळी चिंताजनक बनली आहे। मात्र जायकवाडी धरणात होत असलेल्या पाण्याच्या आवकेमुळे दिलासा मिळालाय। छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवरील वडोद फाट्याजवळील अभिजित काळेबंधू परभणीकर या हॉटेलवरती अन्न आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात किचनमध्ये अस्वच्छता आढळून आली आहे। त्यामुळे हॉटेलचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आलाय। शहरातील मोठ्या हॉटेल्सवरती अन्न आणि औषध प्रशासनाने केलेली ही सलग तिसरी कारवाई आहे। शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यावसायिकांची अशीच अचानक तपासणी मोहीम यापुढे सुद्धा तीव्र गतीने सुरू राहील असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला।